इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। गाथा नंबर 59 बघतोय आपण. काय सांगतात त्याच्यामध्ये? पूर्वपक्ष घेतात की जीव त्याच्या भावकर्मांचा करता नाही, तर जे पौद्गलिक द्रव्यकर्म आहेत ते भावकर्मांचा करता आहेत, असं त्यांनी शंकाकारांनी पूर्वपक्ष मांडलाय. एकदा गाथा भाव जदिकम कदो अत्ता कम्मस्स होदिकिधकत्ता न कुणदियत्ता किंचिवी मुत्ता अन्नम सगम भावम. काय सांगितलं होतं अर्थ? जीवाचे जे भाव आहेत जर ते कर्मकृत आहेत, म्हणजे भावकर्मांना जर द्रव्यकर्मांनी केलं तर आत्ता म्हणजे आत्मा कर्मांचा करता कसा होईल? आत्ता कम्मस्स किधकत्ता होती, आत्मा कर्मांचा करता कसा होईल? म्हणजे सांगितलं की जर जीवाचे भावच पौद्गलिक कर्मांनी केले, म्हणजे तुम्हाला झालेले रागद्वेष मोह परिणाम हे जर कर्मांनी केले असं म्हटलं तर जीव आपल्या भावाचा करता नाही असं म्हणावं लागेल. जीवानी रागद्वेष परिणाम केले असं म्हणता येणार नाही. न कुणदी अत्ता किंचिवी, आत्मा सगम भावम मुत्ता, स्वतःच्या भावाला सोडून अन्य काहीही करणारा नाही. म्हणजे जे ते द्रव्य आहे ते कार्य करणार तर स्वतःमध्येच करू शकतं, अन्य द्रव्यामध्ये नाही. काय कळलं? म्हणजे जीव त्याच्या परिणामांचा करता आहे आणि पुद्गल कर्म आहेत ते कर्मांचं कार्य कर्म करतात. कर्मामधलं परिणमन सगळं पुद्गलामध्ये चालू आहे आणि जीवाचं परिणमन जीवामध्ये चालू आहे. पण आपण काय विचार करतोय? कर्म मला त्रास देतात, कर्मांचा उदय म्हणून मला दुःख आहे वगैरे. तर कधीही पौद्गलिक कर्म जीवामध्ये घुसून काही करत नाहीत. तर त्यासाठी त्यांनी इथं ते काल कळलं नव्हतं ना आपल्याला, थोडंसं एकाने विचारलं होतं की द्रव्यकर्मांचा करता कसं, असा प्रश्न आलाय ना. जर जीवाच्या भावाला द्रव्यकर्म करतात तर आत्मा द्रव्यकर्मांचा करता कसा, असा प्रश्न आलाय गाथेमध्ये. तर त्यासाठी थोडंसं इथं वर्णिजींच्या प्रवचनमध्ये खुलासा आलाय, ते वाचते. शंका विचारली पहिल्यांदा की औपशमिक आदी जे 4 भाव आहेत ते जर कर्मांच्याद्वारे केले जातात तर जीव त्या भावांचा करता राहणार नाही, त्याचे करता कर्म होतील. जीव त्या भावांचा करता नाही, म्हणजेच किसी का भी करता जीव किसी का भी करता नहीं, यह बात तो इष्ट नहीं है. म्हणजे आता शंकाकारांनी विचारलंय की जीव स्वतःच्या भावालाच करत नाही तर कशालाच करत नाही असं म्हणा, असं म्हणतायत शंकाकाराचं म्हणणं. तर त्याला उत्तर देत आहेत की जीव तो अब यहाँ करता रहा नहीं तुम्हारी शंका में, तो अर्थ यह हुआ कि जीव अपने भावों का करता नहीं किंतु द्रव्य कर्म का करता हो गया. जीव आपल्या भावाला करत नाही तर द्रव्य कर्माला करता असं म्हणावं लागेल. तो परस्पर में जुहार हो गई. द्रव्य कर्म ने कर दिया जीव के भावों को और जीव ने कर दिया द्रव्य कर्म को. काय कळलं? जीवाचे जे भाव आहेत औषमिकादी भाव, त्यांचा करता कोण? द्रव्यकर्म, असं म्हणणं आहे शंकाकारांचं. तर मग द्रव्यकर्मांचा करता कोण? तिथं जीव म्हणताय. असा प्रसंग येईल असं शंकाकाराचं म्हणणं आहे. काय म्हणलं? म्हणजे आपण सांगतोय त्याला की जीव अपने भावों का करता नहीं किंतु द्रव्यकर्म का करता हो गया. जीवाने जीवाचे भाव नाही केले, जीवाचे भाव पुद्गलाने केले द्रव्यकर्माने, तर या द्रव्यकर्मांचा करता जीव म्हणावं लागेल असं त्यांना म्हणायचं आहे.
तो परस्पर जुहार हो गई। द्रव्य कर्म ने कर दिया जीव के भाव को और जीव ने कर दिया द्रव्य कर्म को। तो कैसे कलंक से बचे? पदार्थ को अकर्ता भी न रहने दिया, म्हणजे ह्याला अकर्ता पण म्हणलं नाही आणि स्वतःच्या भावांचा कर्ता पण म्हणलं नाही, म्हणजे दोन्हीकडनं पण उडवलं. एक तर एक तर द्रव्य स्वतःच्याच परिणामांना करेल, नाहीतर अकर्ता तरी म्हणावं लागेल निश्चयाने. पण दोन्ही पण नाही मानलं तर परद्रव्याचा कर्ता होईल, असा प्रसंग येतो हे सांगायला लागले. अनिता काकी तुमचं म्यूट करा, म्यूट होईना. पदार्थ को अकर्ता भी न रहने दिया, परिणमन से रहित भी न रहने दिया, और बात भी कुछ से कुछ रख दिया. जीव हुआ द्रव्य कर्म का करता और पुद्गल कर्म हुआ जीव के भाव का करता. काय कळलं? जीव पुद्गलाचा करता झाला आणि पुद्गल जीवाच्या करता भावांचा करता झाला, असा प्रसंग येईल. मगर यह बात कैसे घटित हो? क्योंकि निश्चय से यह आत्मा अपने भावों को छोड़कर अन्य किसी की कर ही नहीं सकता. जीव करतो तर आपल्याच परिणामांना करतो, अन्य कोणाला करू शकत नाही. यदि एकांत से, हे महत्त्वाचं घेतलं बरं का, यदि एकांत से ये रागादिक भाव कर्मों के द्वारा ही किए गए हैं. जीवाचे भाव म्हणजे रागद्वेष आदी विकारी भाव म्हणा किंवा औक्षमिक शैक्षमिक आदी 4 भाव म्हणा. या भावांना जर द्रव्यकर्म म्हणजे पुद्गलांनी केलं असं जर म्हणलं तर ये रागादिक भाव कर्मों के द्वारा ही किए गए हैं, तब आत्मा द्रव्य कर्म का भी कर्ता कैसे हो सकता है? जर याला यांनी केलं तर आत्मा याचा करता तर कसा होणार? का? कारण काय सांगतो आपण, म्हणजे आता मला ह्याच्यावरनं एवढं कळलंय बरं का, जास्त त्यात शंका निघत चालल्या होत्या म्हटल्यावर असा अर्थ मी काढलाय. आता जीवाचे भाव का झाले हो? हे पूर्व द्रव्यकर्मांचा उदय, त्याच्या निमित्तामध्ये वर्तमानात म्हणजे द्रव्यकर्मांचा उदय वर्तमानात आला तर जीवाला हे रागद्वेष परिणाम झाले वर्तमानात, आणि त्याच्या निमित्तात पुन्हा काय झालं, आता द्रव्यकर्मांचा बंध झाला. मग काय सांगताय तिथं की जर जीवाचे भाव जीवाने नाही केले, रागादिक भाव कर्मों के द्वारा ही किए गए हैं, तब आत्मा द्रव्य कर्म का भी करता कैसे हो सकता है? क्योंकि रागादिक परिणाम तो करता है कर्म. रागादिक परिणामांना केलं कर्मानी, सो रागादिक परिणामों का धनी तो नहीं रहा यह जीव. या रागादिक परिणामांचा जीव करता राहिला नाही, और जीव में रागादिक परिणाम हुए बिना या पूर्वकर्मांच्या उदयाचे निमित्त जीवाला वर्तमानामध्ये रागादी भाव होतात. जर रागादी भाव झाले नाही तर द्रव्यकर्मांचा सुद्धा अभाव होईल, म्हणजे वर्तमानात बंद होणारा, आसरव बंद होणारे जे द्रव्यकर्म आहेत त्यांचा सुद्धा अभाव मानावा लागेल. काय समजलं? पूर्वीच्या कर्मांच्या उदयाच्या निमित्तात आत्ता रागद्वेष होत आहेत, आणि आत्ता रागद्वेष झाले तर भविष्या म्हणजे वर्तमानात द्रव्यकर्मांचा आश्रव बंद होतो आणि पुन्हा ते भविष्यामध्ये आपल्याला उदयाला येणार. मग जर हेच झाले नाही रागादी भाव तर पुन्हा द्रव्यकर्मांचा अभाव मानावा लागेल. म्हणजे जीवाने जर भावकर्म केले नाही तर द्रव्यकर्मसुद्धा कसं करू शकतो, असं प्रश्न फिरवला. काय कळलं? म्हणजे प्रश्न त्यांनी गाथेमध्ये घेतला होता ना, की जर जीवाचे भाव पुद्गलांनी केले तर जीव द्रव्यकर्मांचा करता कसा होईल, तर या अपेक्षेने लावता येते, भविष्याच्या अपेक्षेने. जर हेच भाव जीवाने नाही केले तर पुढच्या द्रव्यकर्मांचा तर कसा तो करता म्हणता येईल, म्हणजे द्रव्यकर्मांचा करता नाही असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय सांगायचं आहे की कर्मांनी तुम्हाला रागीद्वेषी बनवलं नाही, आणि तुम्ही जर कर्मांनी केलं असं म्हणला तर तुमचे आत्ता रागद्वेष परिणाम झाले नाहीत, ते तुमचे नाही आहेत, कर्मांनी केलेत. मग जर तुम्ही तुमच्या भावालाच नाही केलं तर द्रव्यकर्मांना तर कसं करणार? म्हणजे द्रव्यकर्म जे
आता आश्रवित होणार आहेत, बंधाला प्राप्त होणार आहेत, त्यांचे सुद्धा तुम्ही करता नाही. इथले 4 वाक्य वाचते मैं परत एकदा. यदि एकांत से ये रागादिक भाव कर्मों के द्वारा ही किए गए हैं, तब आत्मा द्रव्य कर्म का भी कर्ता कैसे हो सकता है? क्योंकि रागादिक परिणाम तो करता है कर्म, सो रागादिक परिणामों का धनी तो न रहा यह जीव, और जीव में रागादिक परिणाम हुए बिना द्रव्य कर्म बन नहीं सकता, तब कुछ सिद्ध न हो सकेगा. समजलं का एवढ्यावरनं काय सांगायचं ते? जरासं फिरवलं एवढंच. म्हणजे मी तर फिरली त्याच्यामध्ये, काय सांगायचं होतं म्हटल्यावर 2 दिवस त्याच्यातच फिरत होती मी. आता त्यातनं जरा जरा कळालं की अतः यह बात जचती नहीं है कि द्रव्य कर्म जीव के भाव का करता है. काय कळलं सांगा म्हणू शका की? असं म्हणलं तर हां, जीवाचे भाव जर जीवाने नाही केले तर मग द्रव्य कर्म तर कसं करणार जीव? म्हणजे ते सुद्धा करू शकत नाही असं सिद्ध झालं. हां तेच घेतलं ना काल आपण. भावकर्माच्या अभावात द्रव्यकर्माचा अभाव, द्रव्यकर्माच्या अभावात नोकर्माचा अभाव, नोकर्माच्या अभावात संसाराचा अभाव, आणि संसाराच्या अभावात सर्वदा मुक्तीचा प्रसंग येईल. सगळे जीव सर्वदा मुक्त म्हणावे लागतील, पण तसं तर नाही. तर इथं जो सांख्य मतवादी आहे ना, त्याचं म्हणणं असं आहे, मध्ये आपण बघितलं होतं सांख्यांचं मत काय आहे. ते म्हणतात की जो जीव असतो तो अकर्ता आहे, जे काय करतं ते प्रकृती करते. म्हणजे पुरुष आहे तो अकर्ता आहे आणि प्रकृती कर्मांना करते, किंवा कर्म रागीद्वेषी आहेत होतात, जीव नाही होत, असं सगळं त्यांनी त्या कर्मांकडे घातलंय. तर इथं त्यांनी काय लिहिलेत वाचते मी. सांख्यांच्या मतामध्ये जीव स्वभावाचा करता आहे, पण स्वतःच्या भावाला करत नाही. काय कळलं? जीव स्वभावाचा करता आहे पण स्वभावाचा करता नाही. काय समजलं? म्हणजे म्हणायचे की स्वचे भाव म्हणजे पर्याय म्हणा, किंवा परिणमन रागद्वेषादी भाव म्हणा, ज्ञान दर्शनादीचे पर्याय म्हणा, पण स्वभावाचा म्हणजे चैतन्याचा करता आहे जीव, पण स्वभावाचा करता नहीं. अर्थात जीव में जो चैतन्य तत्व है, स्वभाव है, उस चैतन्य का करता है यह जीव, पर जीव के जो परिणमन है उसका करता नहीं है. असं सांख्यांचं मत आहे. चेतन के परिणमन ही नहीं हुआ करते. म्हणजे जो दाखवलं त्या दिवशी मी तुम्हाला, लक्षात आहे का सांख्यांचं मत काय म्हणलं होतं? दोन तत्व मानली ना त्यांनी, पुरुष आणि प्रकृती. तर जे पुरुष आहे तो सर्वथा अकर्ता आहे, चेतन रूप आहे, चैतन्य हे त्याचा स्वभाव आहे, आणि प्रकृतीमध्ये रागद्वेषादी भाव हे कर्म किंवा ज्ञानाधिकांचं परिणमन हे सगळं त्यांनी प्रकृतीमध्ये मानलंय. इथलं वाचते समजेल. जीव में जो चैतन्य तत्व है, स्वभाव है, उस चैतन्य का करता है यह जीव, पर जीव के जो परिणमन है उसका करता नहीं है. परिणमनाचा करता जीव नाही. चेतन के परिणमन ही नहीं हुआ करता है. म्हणजे हे अपरिणामी मानतो. चेतना अपरिणामी आहे आणि प्रकृती आहे तिथं परिणमन होतं. ये जानन देखन विचार राग द्वेष जो कुछ होते हैं यह जीव की क्रिया नहीं है, प्रकृति की क्रिया है. यो सांख्य सिद्धांत के अनुसार यह पक्ष रखा जा रहा है कि जीव तो करता ही नहीं रहा किसी का. इसी पक्ष को लेकर कुछ लोग ऐसा कहा करते हैं कि चेतन तो करता है, कुछ नहीं करता. समजतंय का? म्हणजे जी गाथा आता आलेली आहे ना, ही सांख्यांच्या तोंडातून बोलली गेलेली आहे. म्हणजे सांख्य मतवादींचं असं मत आहे की जीव करता नाही. कोणाचा? स्वतःच्या परिणमनाचा करता नाही. म्हणजे तुम्ही जर तसं मानलं तर सांख्यात प्रवेश झाला आपला. पण म्हणजे मी कुठं रागद्वेष केले झाले असं एकांताने नाही म्हणलं बरं का. कथनचित म्हटला तर ठीक आहे, पण माझे परिणाम मीच करतो हे पण स्वीकार करायला पाहिजे.
म्हणजे काय म्हणायचं, कोणी एखाद्याने कशाय केले समजा, क्रोधी झाला, कोणाची निंदा केली, तर तिथं कालांतराने विसरून जातो बरं का. मी जर कोणाची निंदा केली तर ती माझ्या नाही लक्षात राहत, पण माझी कोणी केली तर कसं वर्षभर नाही आयुष्यभर लक्षात ठेवतो त्याला. म्हणजे मग तिथं मी करता नाही झालो असं झालं ना. मी जे काही वचन बोलले चुकीचे, निंदा केली, मी कुठं बोलले, मी नाहीच बोलले. म्हणजे परिणमनाचा करता नाही मानलं स्वतःच्या आपण स्वतःला, पण दुसऱ्याचं परिणमन लगेच आपण धरून ठेवतोय आणि तिथं त्याला सांगतोय की तू असं बोललं होतं. म्हणजे म्हणायचं की परिणमन त्या द्रव्याचं त्या द्रव्यातच होणार आहे आणि त्याच्याद्वारेच होणार आहे, अन्य द्रव्याच्या द्वारे नाही. मग यांनी मानलंय हे सगळं की चेतना कशी असते, निर्गुण असते, भेदरहित असते, एक असते, नित्य असते वगैरे, हे सगळे त्यांचे म्हणणे आहेत. निरंश असते, सत्ता वगैरे. ये ज्ञान दर्शन आनंद जो कुछ तुम समझ रहे हो ये उस चेतन आत्मा के गुण नहीं है, ये प्रकृति के गुण है. या पुरुषाचे गुण चेतना आणि प्रकृतीचे गुण म्हणजे ज्ञान दर्शन वगैरे, असं त्यांनी भिन्नता मानली. हे दोन्ही एक आहेत असं नाही, हे दोन तत्व आहेत. आणि पुरुषाचं गुण चेतना आणि प्रकृतीचं गुण आहे ते ज्ञान दर्शन वगैरे असं म्हणतात ते. म्हणूनच की ज्ञान अचेतन आहे आणि पुरुष चेतन आहे म्हणतात. परत पुरुष आहे तो परिणामी आहे आणि प्रकृती परिणमनशील आहे. मग रागद्वेषादी भाव प्रकृतीमध्ये होतात, पुरुषात काहीच होत नाही, असं सगळं तफावत होऊन गेली त्यांची आणि आपली अशी. त्यामुळं काही अंशाने सगळं बरोबर आहे त्यांचं, पण सगळं यथार्थ आहे, पण कथनचित मानत नाही आहेत ना, त्यामुळं सगळं गफलत होतीये. काय म्हणते दीदी, चैतन्य मध्ये म्हणजे काय गुण, कोणता गुण मानला चैतन्यचा? चैतन्य हेच पुरुषाचं, आत्म्याचं किंवा जीवाचं स्वरूप चैतन्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चैतन्य हा स्वभाव आहे, पण ते परिणमनशील नाही आहे, त्याच्यात अन्य कुठले गुण नाही आहेत. याच्या आधाराने गुण नाही राहत, प्रकृतीच्या आधाराने गुण राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग व्यवहार नाही म्हणतो ना आपण, पण निश्चयाने जीव करता आहे, अपरिणमनशील आहे, निष्क्रिय आहे, व्यवहाराने सगळ्याचा करता आहे. मग रागद्वेषादी विकारी भावांचा सुद्धा करता जीव आहे. हे सगळं व्यवहारांनी ठीक आहे, पण निश्चयाने, पण एकांताने सर्वथा करता म्हटलं तर चुकीचं झालं. ऐसा सांख्य दर्शन के अनुसार आत्मा का स्वरूप बताया जा रहा है. यह आत्मा शुद्ध है, रागद्वेष से परे है. इस समय लोग यह भ्रम कर रहे हैं की यह आत्मा रागद्वेष करता है. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना भ्रम होतोय तुम्हाला की आत्मा म्हणजे जीव रागद्वेष करतोय, रागद्वेष कर रही है और दूसरी कोई शक्ति म्हणजे प्रकृति, और भ्रम हो गया है कि यह जीव रागद्वेष करता है. जिस दिन यह भ्रम मिट जाएगा और जीव को निर्गुण अकर्ता के रूप में परख लेगा तभी कल्याण बनेगा. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो, कल्याण कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही मी रागद्वेषाचा करता नाही असं जाणणार, तेव्हा कल्याण होणार आहे. पण अनेकांतात्मक पद्धतीतून जावं लागेल, इथे एकांतानी नाही. इस आधार को लेकर इस जीव को अकर्ता और निर्गुण कहा गया है. यह चेतन अकर्ता है, निर्गुण है, इसी कारण यह शुद्ध है, नित्य है, एक है, सर्वव्यापक है. हे सगळे ह्याचे गुण सांगायला लागले. नित्य, एक, सर्वव्यापक, शुद्ध असं सगळं त्यांनी त्याचं स्वरूप मानलं. मग ही शंका झाली एवढी सांख्यांची. आता त्याला उत्तर देत आहेत आचार्य की हे सगळं जे सांगितलं यह कुछ गलत नहीं है, जो कुछ भी कहा जा रहा है सत्य है, पर कहीं की बात कहीं जोड़े बस उसका एक रूप बन गया है यह. म्हणजे अटपट सी बात करायला लागले त्यांनी असं म्हणायचं आचार्यांना. म्हणजे त्यांनी उदाहरण दिले, लय मोठं आहे ते, फक्त त्यांना सांगायचं की चौकी आहे ही, काय म्हणायचं, चौरंग आहे, त्या चौरंगाचे पाय तुम्ही खालच्या वर लावले तर त्याचं रूपच बदलून जाईल ना, किंवा त्याचं बेसमेंट आहे त्याला खाली ठेवलं तर म्हणजे त्याचं स्वरूपच राहणार नाही तसं. मग असंच त्यांनी पण तत्व सगळं जसं आहे तसं सांगतायत की, पण त्याला जोडतायत कुठेतरी दुसरीकडं नेऊन. हे सगळं आहे जीवामध्ये, पण याला नेऊन याच्यात जोडलं आणि याला नेऊन याच्यात जोडलं आणि या दोघांना वेगळं वेगळं मानलं. त्यामुळं त्यांचं सगळं म्हणणं एकांत रूप झालंय.
लोगों को करने का भ्रम क्यों हो गया, म्हणजे करता का मानायला लागलेत लोक. यो हो गया है कि इसमें एक चेतन की विशेषता है, समझने की विशेषता. बुद्धि और आशय में आया कि क्या है, तब इसमें करने का नाम लग रहा है. साहित्य में किसी पदार्थ का करने वाला किसी प्राणी को बताया जाए तो उसमें वह अलंकार नहीं बनता, नहीं मानता, किंतु वह अजीव किसी अजीव को करने की बात बताई जाए तो उसमें अलंकार मानता है. ठीक आहे, ते खुलासा करून सांगायला लागले फक्त. मग पक्षाचं त्यांचेच हे जे गुण मानलेत ना त्यांनी, नित्य, शुद्ध, हे सगळे विशेषण घेऊन खुलासा करतायत तिथं आचार्य, की हे आम्ही मानलेलं आहे वस्तूचं स्वरूप, नाही असं नाही, पण निश्चयाने, एका दृष्टीने, कथनचित रूपाने हे सगळं सत्य आहे. पण नय विभागाने बघायला गेलं तर हे पॉईंटसुद्धा सत्य आहे असं मानावं लागेल. यदि रागादिक भाव या कुछ भी आत्मभाव कर्मकृत है, तब फिर जीव ने क्या किया. आता सारांश सांगतायत गाथेचं की जर जीवाचे भाव कर्मांनी केले तर जीवाने काय केलं, तुम्ही काय केलंच नाही असं म्हणावं लागेल. कर्म ने किया जो कुछ किया. और जैसे कि यहाँ कुछ आगम का माध्यम लेकर कहा जा सकता कि देखो जीव को ज्ञानी बनाया तो जीव के ज्ञानावरण के क्षयक्षम ने बनाया. महत्त्वाचं सांगितलं काय, म्हणजे तुम्ही पण असं मानताय नाही असं नाही, कर्माने जीवाला ज्ञानी केलं. कसं, ज्ञानावरणाच्या क्षयोपशमाने असं जेव्हा म्हणता ना त्यावेळेस तिथं म्हणून म्हणलं नयाभास म्हणतात माताजी. कर्माने केलं असं नाही म्हणून तिथं शब्द वापरायचा काय, कर्माच्या क्षयोपशमाचं, ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमाचं निमित्त असताना जीवाला ज्ञान झालं, अज्ञान झालं किंवा ज्ञान नाही झालं वगैरे हे तुम्ही निमित्त रूपाने सांगितलं जाईल. पण जर क्षयोपशमाने अज्ञानी झालो किंवा उदयाने अज्ञानी झालो असं म्हणलं तर चुकलं. जीव के ज्ञानावरण के क्षयोपशम ने जीव को ज्ञानी बनाया. न हो ज्ञानावरण का क्षयोपशम तो कैसे ज्ञानी बने. और देखो जीव को अज्ञानी बनाया तो किसने बनाया, जीव को अज्ञानी किसने बनाया, ज्ञानावरण के उदय ने बनाया. न हो ज्ञानावरण का उदय तो यह जीव अज्ञानी कैसे रहे. बरोबर आहे का चुकीचं आहे, हो म्हणा. ज्ञानावरणाच्या उदयाने तुम्ही अज्ञानी आहे की नाही हो. जय नाही का अजय नाही, जय नाही का अजय नाही समजेल मला. म्हणजे दृष्टी कुठं दाखवतोय आपण. ज्ञानावरणाचा उदय जर तुम्हाला अज्ञानी बनवणारा असेल तर कोणालाच केवळ ज्ञान होणार नाही का हो. कारण पहिल्या गुणस्थानापासून सगळ्या जीवांकडे ज्ञानावरणाचा उदय आहे. मग त्या उदयाने जर अज्ञानी राहिला तर ज्ञान कधी होणार, केवळ ज्ञान, तो उदय तर संपणारच नाही कधीच. त्यामुळं तो उदय जीवाला अज्ञानी बनवत नाही आणि ज्ञानी पण बनवत नाही. राग द्वेष मोह ये सभी बातें कर्म ने किया ना. इस प्रकार सर्व भावों को कर्मकृत ही सर्वथा मान लिया जाए तो फिर जीव ने और कुछ किया क्या, सो बताओ. कहोगे कि जीव ने द्रव्य कर्म को कर दिया, यह बात भी ठीक नहीं है. यह आत्मा अपने स्वभाव को छोड़कर अन्य कुछ नहीं करता. जीव का जो स्वभाव है, शाश्वत अपरिणामी चिद्रूप जो तत्व है, उसको जीव ने किया ऐसा सांख्य का मत है. पण आपण सांगतोय की निश्चयाने जीव स्वतःच्या भावाचा करता आहे, म्हणजे स्वभावाचा, आणि व्यवहाराने परिणमनाचा रागद्वेषादी जे काही विकारी भाव आहे त्याचं सुद्धा जीवच करता आहे, परद्रव्य नाही. तर इथंपर्यंत खुलासा केला आहे त्यांनी. पुढच्या गाथेमध्ये अजून थोडंसं स्पष्टीकरण करणार आहेत. म्हणजे आता हे प्रश्न विचारलाय, आता याचं उत्तर पुढच्या गाथेमध्ये देत आहेत. कशा रीतीने जीव कर्मांचा करता आहे किंवा नाही हे सांगतायत. काय म्हणतात, मध्ये पण भाव्य भाव संबंध दाखवलं होतं ना, कर्माकडून दाखवलं होतं, कर्म करतायत असं दाखवलं होतं. तेच ना, विवक्षा कशी आहे तसं लावलं तरच बरोबर लागणार. मग त्यांनी पुढं घेतली आहे ना जी गाथा, त्याच्यामध्ये त्यांनी घेतलंय की कर्म आणि जीवाचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे.
पण कर्ता कर्म संबंध दोन द्रव्यामध्ये नाही. जीवाचा जीवामध्ये घटवा पण अन्य द्रव्यामध्ये नाही. पुढची गाथा बघू आपण, त्यात समजेल अजून. 60 नंबरची गाथा आहे. भाव कम्मनिमित्त कम्मं पुण भाव कारणं हवदी नदुते सिं खलु कत्ता नवीणा भूदा दुकत्तारम. शास्त्र घेऊन बसा सगळ्यांकडे असेल तर, कारण त्याशिवाय समजणार नाही. आपण अभ्यास रूपाने शिकतोय, गोष्टी रूपाने नाही ऐकायचं आपल्याला. तत्व समजण्यासाठी आपण हे घेतोय स्पेशली अभ्यास आपण. भाव कम्म निमित्तो, समजण्यासारखा आहे अर्थ. काय भाव म्हणजे जीवाचे भाव. भाव हे कसे आहेत? कर्माच्या निमित्ताने होतात, कर्माचे निमित्त असताना होतात. भाव कम्म निमित्तो पुण कम्मम भाव कारणम हवदी. सांगा अर्थ. उलट, भाव हे कर्माच्या निमित्तात होतात आणि कर्म भावाच्या निमित्तात होतात. म्हणजे सगळं भूत वर्तमान भविष्याच्या अपेक्षेने समजून घ्या. पूर्वच्या कर्माच्या निमित्तात जीवाला भाव होतात आणि जीवाच्या भावाच्या निमित्तात पुन्हा कर्म बांधले जातात. जीव भावाला कर्म निमित्त आहे आणि कर्माला जीव भाव निमित्त आहे. नदू ते सिम खलुकत्ता, पण ते दोघं पण एकमेकांचे करता नाहीत. जीवाचं करता कर्म नाही, कर्माचा करता जीव नाही. परत पुढचं सांगितलं न वीणा भूदा दुकत्तारम, आणि कर्त्याशिवाय होतात ते असं पण नाही. खालचं वाचू. जीव भावाला कर्म निमित्त आहे आणि कर्माला जीव भाव निमित्त आहे, परंतु वस्तुतः एक दुसऱ्याचा करता नाहीत, परंतु कर्त्याशिवाय होतात असेही नाही. काय काय केलं? असं गुंडाळून ठेवलं आचार्यांनी तुम्हाला, इकडून तिकडं तिकडून इकडं. कोण कोण विस्कटलं? जेवढं सावधान राहताल तेवढं समजत जाणार आहे, सुटत जाणार आहे. म्हणजे एकमेकांचा करता तर नाही, मग कर्त्याशिवाय होतात असं पण नाही. म्हणजे कोण कोणाचा करता झाला हो? हां, हे सांगायचंय त्यांना. कर्त्याशिवाय होत नाहीत म्हणजे करता आहे कोणीतरी. रागद्वेष झाले म्हणजे करता आहे, पण पराकडे बघू नका, तर स्वतःचा स्वतः करता आहे. कर्मांचं करता कर्म आहे, जीवाचा जीव आहे. तुम्ही अमृतचंद्राच्यांची घेतली नाही टीका. पूर्वसूत्र उदित पूर्वपक्ष सिद्धांत अयम. तुम्ही अमृतचंद्राच्यांची घेतली आहे? वरती वर बाजूला, हां त्याच्या खालचं. हां ते घेतलं तरी चालतंय, चालतंय चालतंय. काय सांगायला? पूर्वसूत्र उदित पूर्वपक्ष सिद्धांत अयम आहे का तुमच्यात? हे काका भैया ह्याच्यात आहे का? मी वाचले आहे का? तुमच्याकडे आहे तर त्यात आहे. नाही नाही, समोरचीच टीका की. पूर्वसूत्रामध्ये सांगितलेल्या पूर्वपक्षाचा हा सिद्धांत आहे. समाधान रूप ह्या गाथेमध्ये कथन करणार आहेत. व्यवहारेण समजण्याचं काय बरं का, सोपं छान सांगितले, तुम्हाला समजेल मी वाचलं तरी. व्यवहारेण निमित्त मात्रत्वात, व्यवहाराने निमित्त मात्र असल्यामुळे जीवभावस्य कर्मकर्तृ. सांगा. व्यवहारेण निमित्त मात्रत्वात जीवभावस्य कर्मकर्तृ म्हणजे जीव भाव का करने वाला है, करता. जीव भाव का कर्म करता है. ओके, कर्म. जीव भाव का करता कर्म है. व्यवहाराने निमित्त मात्र असल्यामुळे. कर्मणः अपि जीव भाव करता, कर्मांचा देखील जीव भाव करता आहे. जीव करता. हां. निश्चयेन तू न जीव भावानाम कर्मकर्तृ न कर्मणः जीव भावः. सांगा भैया. निश्चयाने, परंतु निश्चयाने जीव भावानाम कर्मकर्तृ न, जीव भावांचा करता कर्म नाही, आणि न कर्मणः जीव भावः
आणि कर्मांचा करता जीवभाव नाहीत. नच जीव नाही. नच ते कर्तारम अंतरेण संभूयेते. इथंपर्यंत एक पक्ष झाला वरचा. आता पुढं परत दुसरा खुलासा करतायत. नच ते कर्तारम अंतरेण संभूयेते, आणि ते कर्त्याशिवाय होतात असं पण नाही. म्हणजे जीवाचे भाव म्हणा किंवा कर्मांची अवस्था म्हणा, कर्त्याशिवाय होते असं नाही. का? यतः निश्चयेन जीव परिणामानां जीवः कर्ता कर्म परिणामानां कर्मकर्तृ इति. ज्या कारणाने निश्चयाने जीव परिणामांचा करता जीव आहे, कर्म परिणामांचा करता कर्म आहे. कुठल्या न्यायाने? कुठल्या न्यायाने? निश्चयाने तर अकर्ताय. निश्चयाने अकर्ताय. परत वाक्य सांगा, कुठल्या तिथे नाही लावायचं. निश्चयाने जीवभावांचा करता जीव आहे, कर्म परिणामांचा करता कर्म आहे. कुठल्या न्यायाने? शुद्ध नाही झालं ना. नाही. निश्चयाने सांगायलेत की मग कसं म्हणायचं? निश्चयाने तर जीव तुम्ही करता सांगताय आणि परत इथं करता सांगताय. असं सगळीकडनं हलवतात. अशुद्ध निश्चयने म्हणजे कुठला नाही? नाही त्या चार्टमध्ये जाऊ नको, चालतंय. आपण जे सद्भूत मध्ये बघितलं होतं त्यातलं सांग. कुठल्या न्यायाने जीव करता आहे? कुठलं सद्भूत? असं सगळं माझ्याकडनंच काढून घ्या. कुठलं उपचरित सद्भूत. का बरं? सद्भूत एका द्रव्यातच आहे. उपचरित सद्भूत म्हणजे पर्याय आहे ना. ती भाव कर्म जे काही रागादी भाव झाले जीवाचे, हे जीवाचं परिणमन आहे. मग त्या परिणमनाचा करता म्हणत असताना उपचरित सद्भूत व्यवहार नाही येणार. त्यामुळं अशुद्ध निश्चयने म्हणा किंवा उपचरित सद्भूत व्यवहार नयाने म्हणा, जीव परिणामांचा करता जीव आहे आणि कर्म परिणामांचा करता कर्म आहे. त्यामुळं जीव इतरांना करत नाही आणि इतर कर्म आहेत ते जीवाला करत नाहीत. इथंपर्यंत हेतू सांगितलाय. आता अशीच सेम गाथा समयसारमध्ये त्यांनी 80, 81, 82 घेतली आहे म्हणा. याच्यातले एक प्रतिज्ञा वाक्य आहे, तेवढं सांगते मी. हे लिहा. हे जर लिहिलं नसेल, हे असं हे समजलं ना एकदा, तर तुम्ही प्रमेय कमल मार्तंड वगैरे वाचाल ना, तर त्याच्यामध्ये खूप चांगलं समजतं. जर हे चार्ट वगैरे असेल आपल्या समोर तर, म्हणजे कोणाची मान्यता कशी आहे किंवा कुठलाही न्यायाचा ग्रंथ वाचायला गेला तर ते मान्यता दाखवतात, त्यावेळेस आपल्याला हे समजणार. जर हे आपल्याकडे असेल तर वाचताना क्लॅरिटी राहील आपल्याला. कारण कोण कर्म आहे, कुठं ज्ञान आहे, कोण चेतन आहे, काय समजणार नाही. तर हे समोर असलं तर आपल्याला वाचताना सहज जाईल ते. तर प्रतिज्ञा आणि हेतुरूपाने सांगायला लागलेत ना. पूर्वगाथा आहे ती प्रतिज्ञा आहे आणि पुढची गाथा आहे ती हेतुरूपाने आहे. मग कसं हेतू केला? जीव भावाचा करता जीवभावाचा करता कर्म आहे असं जे सांगितलं ना, हे पहिल्या गाथेमध्ये सांगितलं 59 नंबरच्या. ह्याला म्हणायचं प्रतिज्ञा वाक्य. आता शंकाकाराचं ॲक्च्युली असं म्हणणं आहे, पण आपण त्याला सिद्ध करून दाखवतोय काय, आणि त्याला उत्तर दिलं मग निमित्त रूपाने की हेतू रूपाने की निमित्त मात्र असल्यामुळे. ह्याला म्हणायचं हेतू वाक्य. म्हणजे न्यायाची मी
पद्धती आहे ना, आपण बघितलं होतं बहुतेक जेव्हा 27-28 गाथा बघितली होती ना पंचासिकाची, त्यावेळेस असे अनेक आपण प्रतिज्ञा आणि हेतुरूपाने वाक्यांचं वर्णन बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, प्रतिज्ञा कशाला म्हणायचं, प्रतिज्ञा वाक्य कशाला म्हणायचं, जे सिद्ध करायचे आपल्याला, धर्मी सह धर्म सह धर्मी, पक्ष आणि हेतू. पक्ष आणि हेतूलाच म्हणतात प्रतिज्ञा. नाही बाबा, चुकायला लागलं. पक्ष आणि साध्य हेतू नाही. पक्ष आणि ज्याच्यामध्ये साध्य. पक्ष आणि साध्याचं कथन येतं त्याला म्हणायचं प्रतिज्ञा. प्रतिज्ञा वाक्य. इथं पक्ष काय झालं, जीव भाव, आणि साध्य काय झालं, कर्म करता आहेत त्याचे, हे साध्य झाले. मग ज्याच्यामध्ये पक्ष आणि साध्याचं कथन येतं त्याला म्हणायचं प्रतिज्ञा वाक्य, आणि ते ज्याच्याद्वारे सिद्ध केलं जाणार त्याला म्हणायचं हेतू वाक्य. मग या साध्याची सिद्धी या हेतूच्याद्वारे केली जाते. काय म्हणताय, तेच हेतू किंवा साधन. साधन म्हणा. म्हणजे आता ते असे शब्द आलेत ना, प्रतिज्ञा वाक्य आणि हेतू वाक्य, प्रतिज्ञा वचन हेतू वचन वगैरे असं. तर त्यासाठी ह्याला म्हणायचं सगळ्याला मिळून अनुमान वाक्य, आणि त्याच्यामध्ये त्याचे हे 2 अंग म्हणले जातात, प्रतिज्ञा वाक्य आणि हेतू वाक्य. मग काय केलं, पहिल्या 59 गाथेमध्ये प्रश्न ठेवलाय की कर्म आत्म्याचा करता नाही म्हणा, किंवा कर्म आत्म्याचा करता आहे म्हणा. आता विवक्षा लावून समजलं तरच सांगता येणार. मग आहे म्हटलं तरी निमित्त मात्र असल्यामुळे, आणि नाही म्हटलं तरी सुद्धा निमित्त आहेत, फक्त करता नाहीत. म्हणजे दोन्हीकडनं पण ते वाक्य लागू शकतंय. तिथे निमित्त मात्र खाली काय लिहिलं ते, असल्यामुळे, ते मी शॉर्टमध्ये लिहिले हो, असल्यामुळे. दुसरं एखादं करून सांगा बघू प्रतिज्ञा वाक्य असं, म्हणजे तुम्हाला समजलेलं कळेल मला. दुसरं उदाहरण घेऊन सांगा. पर्वत पर अग्नि है क्योंकि धूम है. हां, काय केलं आता, पर्वतावर अग्नी आहे. तुम्ही आचार्यांचीच वाक्य घेताय, तुमची तयार करा की जरा. पर्वतावर आणि अग्नीमध्येच जात आहे. सांगा बघू तुमचं, दुकानामध्ये सुख आहे. या जीवामध्ये भेद विज्ञान आहे, कारण सम्यक दर्शन असल्यामुळे. बर, असं उलट केलं तरी चालतंय. हा जीव सम्यक दृष्टी आहे भेद विज्ञान असल्यामुळे. किंवा यह जीव है क्योंकि उसमें ज्ञान दर्शन गुण है. बरोबर. आणि म्हणलं ना, इथं जर हेतू सांगत असताना मुळे शब्द वापरला जातो. जर मुळे नाही वापरलं तर कारण वापरायचं. दोन्हीपैकी एकच, कारण आणि मुळे दोन्ही नसतं. तर मी काय सांगत होते की संसार दुःखमय आहे. हेतू सांगा, सगळ्यांचे हेतू ऐकायला पाहिजे, 25 जणांचे. संसार आहे, पराधीन असल्यामुळे, क्षणिक असल्याने. कर्म काय उदय है. कर्माच्याकडे शेंडी द्यायची नाही, कर्म करता नाही, हे तर जर खंडन करतोय. संसार त्यात ज्ञान पण नाही, आनंद पण नाही. संसार दुःखमय आहे का मामा? संसार दुःखमय आहे का सुखमय आहे का? कोणाचं नाव घ्यायचं नाही बरं का. संसार दुःखमय का? कारण मी जाणत नसल्यामुळे, मी त्याच्याशी एकत्व करत असल्यामुळे, एकत्व ममत्व परिणामामुळे, कर्तृत्व भोक्तृत्व परिणामामुळे संसार दुःखमय आहे. कारण काय म्हणायचं, किंवा काय म्हणायचं, संसाराचं स्वरूप सांगायचं असेल तर असार असल्यामुळे, क्षणिक असल्यामुळे, विनश्वर असल्यामुळे, असे सगळे हे हेतू सांगू शकतो त्याला. कारण संसार हे संसाराचं स्वरूपच असं आहे, ते नित्य नाही किंवा त्याच्यातून कधीही सुख बाहेर पडणार नाही. म्हणून संसार कोणाचा पण असू दे सुखमय नसतो, दुःखमयच असतो. चक्रवर्ती जाओ, चक्रवर्तीकडं काही कमी नव्हती, सगळं होतं. धर्म होता, वैभव होतं, राण्या होत्या, सगळे भोग होते, धर्म होता,
मग त्याचा संसार सुखी होता का दुःखी? का? आकुलता असते. कसली आकुलताच नव्हती त्याला, लय निराकुल होता भरत चक्रवर्ती, माहिती का? कशाची आकुलता? पैसे कमवायला जायचंय, टेन्शन नाही. कुठं कोणाला जिंकायला जायचंय, काहीच नाही. कुठल्या लहान पोरांना शिकवायचंय आणि मोठं करायचंय, काहीच नाही. सगळे निर्विकल्प होता. मग हां, त्याच्यातून सुख नाही ह्याचं भेदविज्ञान होतं ना त्याला. त्यामुळं चक्रवर्तीच्याकडं सगळं वैभव असलं तरी सुद्धा हे तो जाणत होता, हे सगळं अनित्य आहे. आणि म्हणून संसाराचं स्वरूपच आहे ते. मी सुखमय आहे, पण संसार नियमाने क्षणिक असल्यामुळं ते त्याच्यात जो अडकणार तो दुःखीच राहणार. म्हणून त्या संसाराला जो दुःखमय जाणतो तो त्याच्यापासून सुटण्याचा पुरुषार्थ करतो. असा पुरुषार्थ आपण पण करा. काय संसार कसा आहे भैया? दुःखमय आहे. मग आपल्याला दुःख मिळाले तर कशाला पोरीला दुःखात टाकायचंय? काय करतोय? ढकलतोय दुःखात का सुखात? ॲश्युरिटी द्या बघू, तिथं जिथं पुढं जाणार आहे तिथं सुखच आहे. नाही म्हणा, पटकन म्हणा. किती विचार करताय? जिथं धर्म आहे तिथं सुख आहे आणि जिथं नाही तिथं दुःखच आहे. म्हणून दुःख भोगायचं नसेल तर धर्म दाखवा, धर्म मार्ग दाखवा, धर्मात स्थिर करा. हो, जाणा. शुद्धोहम निष्कर्म स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम निसंसार स्वरूपोहम. ओम विसर्ज. नमो